नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात भावनिक भाषण केले. या भाषणात त्यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या निधनामुळे केवळ कुटुंबालाच नव्हे तर बारामती, महाराष्ट्र आणि देशालाही मोठी हानी झाल्याचे सांगितले. सुनेत्रा पवार यांनी बारामतीशी दादांचे असलेले अतूट नाते अधोरेखित करत सांगितले की बारामती त्यांच्यासाठी आईसारखी होती आणि येथील नागरिक म्हणजे त्यांच्यासाठी पांडुरंग होते. बारामतीकरांची सेवा हीच देवसेवा मानून त्यांनी आयुष्यभर काम केले. भाषणादरम्यान त्या भावुक झाल्या आणि दादांच्या आठवणींनी त्यांचा कंठ दाटून आला. त्या पुढे म्हणाल्या की बारामतीतील प्रत्येक गोष्टीत दादांचा स्पर्श आहे आणि त्यांच्या स्वप्नातील विकास पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतःचे दुःख बाजूला ठेवून काम करण्याचा निर्धार केला आहे. बारामतीकरांचा पाठिंबा हीच आपली ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या अनेक वर्षांत दादांना बारामतीकरांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिले होते. याची आठवण करून देत त्यांनी ही पोटनिवडणूक केवळ निवडणूक नसून दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी असल्याचे सांगितले. तसेच शरद पवार यांनी दिलेल्या विकास दृष्टीला आणि दादांनी केलेल्या कार्याला पुढे नेण्याचे आश्वासन देत बारामतीला जागतिक दर्जाचे शहर बनवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. अशाच वेगवेगळ्या अपडेट्ससाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा.